पुंडली कवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. प्रारब्ध चालू विषयामधला बराचसा भाग हा आपल्या कालच्या प्रवचनात झाला. संचित म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय आणि क्रियमान म्हणजे काय. आता चालू पुढं असलेला विषय असा, एवढ्या विवेचनावरून प्रारब्ध कोठून तयार होते, कोठे राहते, कसे राहते, ते कसे भोग देते, इतक्या प्रश्नाचे निसंदिग्ध उत्तर कळू शकेल असे मला वाटते. अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मागच्या झालेल्या प्रवचनात पूर्ण झालेला असल्यामुळं प्रारब्धाची जागा आणि कसं बाहेर पडतं हे सगळं आपल्याला कळालेलं आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळू. कर्म हे जड आहे, त्याला स्वतःहून येणे जाणे होत नाही. दगड लागून कोच पाडतो, पण त्याला लोटणारा किंवा हाणणारा चेतन लागतो व मार खाणाराही चेतन लागतो. दगड उठला व दगडावर पडला, वरचा फुटला किंवा खालचा फुटला किंवा दोन्ही फुटले, पण दुःखाचा बोभाट घेऊन कोण आले? कारण भोगता व भोगदाता चेतन नाही, म्हणजे चेतनाची आवश्यकता आहे व ते सोपाधिक पाहिजे, निरुपाधिकाचे येथे काम नाही. आता विषय असा आहे की कर्म तर जड आहे, मग कर्माला कोणी ना कोणीतरी पुढं ढकलणारा पाहिजे. त्याचं येणं जाणं स्वतःहून नाही. जसं दगड लागतो किंवा दगडाच्या ठिकाणी मोठा दगड रस्त्याहून इकडे तिकडे ढकलणारा असा कोणीतरी चेतन असावा लागतो. एक दगड दुसऱ्या दगडावर पडला तर एक दगड खालचा तरी फुटेल नाही तर वरचा तरी फुटेल, पण तक्रार कोण करेल? वरचा फुटला तरी तोही नाही आणि खालचाही नाही. कारण का? तर दोघे अचेतन आहेत, म्हणून चेतन असावा लागतो. तेव्हा भोगता तो चेतनच आहे आणि भोगदाता तोही चेतन आहे. असंच आहे. तेव्हा कर्म बाहेर पडत असताना कर्माचा भोग कोण घेतं? तो चेतनच असावा लागतो. आता त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अजून सांगितली की सोपाधिक म्हणजे उपाधीसहित असला पाहिजे. निरुपाधिकाच्या ठिकाणी हा परिणाम येणार नाही. आता मागील सारणीवरून पुन्हा प्रक्रिया पाहू. माया ब्रह्माच्या विविक्षित कल्पित भागावर कल्पित संबंध आहे, पण तो समष्टिरूप आहे. खजिन्यातील निरनिराळ्या रुपयाच्या पिशव्या व त्यातील नाणी, चवल्या पावल्या आधेल्या आणि पैसे वगैरेच्या स्वतंत्र पिशव्या मायेच्या एका पोटात भरल्या. यावरून प्रत्येक पिशवी ही वेष्टी असून समष्टीच्या अंतर्गत आहे. समष्टीचा संबंध प्रत्येक वेष्टीशी आहे. आता उदाहरण असं दिलं की माया आणि ब्रह्म, पण ब्रह्म सर्व व्यापक आहे आणि एका विविक्षित अशा जाग्याला मायेचा त्या ठिकाणी उपाधी आली, म्हणजेच तेवढ्यापुरता तो कल्पित संबंध झाला. मायेचा आणि त्या ब्रह्माचा कल्पित संबंध आहे आणि तो सगळा समष्टीरूप झाला. उदाहरण दिलं की खजिन्यात जसे अनेक प्रकारचे काय असतं, नाणी असतात किंवा पैसे असतात आणि त्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ठेवलेल्या असतात, पण सगळ्या पिशव्या
त्या एका ठिकाणी भरलेल्या असल्या तरीसुद्धा प्रत्येक नाण्याचा कप्पा किंवा प्रत्येक पिशवी ही स्वतंत्र आहे आणि ठेवलं आहे कुठं तर एकत्र, म्हणून जे एकत्र आहे त्याला म्हणायचं समष्टी आणि त्यातलं जे स्वतंत्र पिशवी त्याला म्हणायचं वेष्टी. दुसरे उदाहरण घेऊ. सीताफळाच्या प्रत्येक डोळा वेष्टीरूप आहे व सर्व डोळ्यांनी मिळून समष्टी सीताफळ बनते. यावरून त्या फळाचा डोळा समष्टीच्या अगदी वेगळा नसून अंश आहे. यावरून माया तीच अविद्या मायेच्याच एका कल्पित भागास नाव देता येईल. आता त्याच्याकरता अजून उदाहरण घेतलं. अगोदरचं जे खजिन्यातलं ट्रेझरीतलं उदाहरण होतं त्यापेक्षा अजून सोपं व्हावं तर सीताफळातला प्रत्येक डोळा म्हणजे जो उंचवटा असतो तो उंचवटा हा स्वतंत्र आहे, त्याला वेष्टी म्हणायचं आणि संपूर्ण सीताफळ याला समष्टी म्हणायचं. पण समष्टीचा आणि वेष्टीचा संबंध आहे ना, वेष्टी ह्या समष्टीतला अंश आहे आणि संपूर्ण अंशाचं मिळून कोण आहे तर समष्टी आहे. यावरून माया तीच अविद्या मायेच्याच एका कल्पित भागास नाव देता येईल. तेव्हा त्याच्यातल्याच एका भागाचं काय आहे की नाव आहे माया, अविद्या माया. कुणाचं तर त्या मायेचाच एक भाग आहे. माया ही समष्टीचा संबंध आहे आणि त्यातल्या एक भागाचं नाव काय आलं अविद्या. यावरून माया विशिष्ट चैतन्य व अंतःकरण विशिष्ट चैतन्य दोन्ही एका अंशाचेच अंशांश असून विषय समजुतीसाठी सर्वज्ञ अल्पज्ञ स्वतंत्र परतंत्र महान शक्तिमान अल्पशक्तिमान सूर्य व तारे मोठा ग्लोब व लहान लहान ग्लोब उपाधी परत्वे एकाच विजेवर प्रकाशणारे असे वेगवेगळे दाखविले. आता पहिल्यांदा आपण पाहू की माया विशिष्ट चैतन्य म्हणजे मायेच्या जेवढ्या कल्पित भागात आले वर सांगितलं आपल्याला तेवढ्या भागातलं चैतन्य व दुसरं काय अंतःकरण आणि विशिष्ट चैतन्य. अंतःकरणात जेवढं काय आलं ते चैतन्य, इथं कुठं आलं मायेच्या ठिकाणी आलेलं चैतन्य. दुसरं कुठं सांगायचं आहे अंतःकरणात आलेलं विशिष्ट चैतन्य. दोन्ही एकाच अंशाचे अंशांश असून आता ह्याच्यातलं चैतन्य हेही सुद्धा परब्रह्माचाच भाग आहे, ते मायेच्या उपाधीत आले. आणि दुसरं अंतःकरण ते विशिष्ट झाले अंतःकरणाच्या विशेषणानं. ते चैतन्य हे चैतन्य काय दोन वेगवेगळे नाहीत, तिथं आहेत तेच आहेत, पण या उपाधीमुळे ह्यांचा एक अंश झाला ना एवढ्यापुरतंच. जसं सगळं आकाश मोठंच आहे पण एका घटात आलं की घटातलं आकाश, मग त्या आकाशाचा एक भागच झाला आहे, तसं ह्याचा भाग झाला. व त्याच्यात जे काही मायाविशिष्ट चैतन्य आहे ते सर्वज्ञ स्वतंत्र हे झालं आणि महान शक्तिमान इतकं झालं. तर इकडं दुसरं अंतःकरण विशिष्ट ते कसं आलं अल्पज्ञ परतंत्र अल्पशक्तिमान ही ह्याची विशेषणं झाली. कारण हे सर्व व्यापक आहे त्यामुळं त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. हे तेवढ्यापुरतं वेष्टीचं म्हणून हे कसं झालं अल्पज्ञ झालं. आता त्याला उदाहरण दिलं की प्रकाश देणारे सूर्य आहे आणि प्रकाश देणारे तारे आहेत. जसं विजेचं दुसरं उदाहरण त्याच्याकडे दिलं की मोठा जास्त व्होल्टेजचा दिवा आणि कमी व्होल्टेजचा दिवा. मग ह्याच्यामध्ये काय आहे की वीज एकच आहे पण मोठ्या व्होल्टेजच्या दिव्यामुळं प्रकाश जास्त आहे, लहानच्यामध्ये प्रकाश कमी आहे. हे ज्याचे त्याचे काय आहे विजेवरच प्रकाशणार आहेत पण वेगवेगळे पण आहे. मग याला लहान म्हणलं त्याला मोठं म्हणलं. हे जे काही आहेत ते कशामुळे तर त्यात येणाऱ्या प्रकाश देण्याची जी क्षमता आहे त्याप्रमाणे. शिव म्हणजे जीव नव्हे व जीव म्हणजे शिव नव्हे अशी समजूत करून दिली. आता एकंदरीत काय पाहिलं की विजेचे जसे बल्ब पाहिले त्यात लहान मोठा आहे
पण वीज एकच आहे का नाही? हे लहान, हा मोठा आहे, हा लहान आहे. मग आता त्याच्याप्रमाणे हे माया विशिष्ट, मायेच्या ठिकाणचं चैतन्य, माया विशिष्ट चैतन्य एक अंतःकरण आहे. तर ह्यांचं मोठा दिवा जसा असावा तसं झालं माया विशिष्ट चैतन्य, आणि अंतःकरण कसं झालं? लहान दिव्यासारखं झालं. मग आता त्याच्याकरता एक झाला शिव आणि दुसरा झाला जीव. हे दोघंही वेगवेगळे, कारण एक विद्या उपाधित आहे आणि एक अविद्या उपाधित आहे. आता जीव आपले कर्मसंस्कार संचितात टाकतो, काही स्मरण रूपाने ध्यानात ठेवतो व काही विस्मरण होऊन जातात. काही संस्कार भोगावे असे आवडीने ठेवलेले असतात, तर काही आता पुन्हा नको अशा दृष्टीने असतात. पण तशा संस्काराचे बीज संचितात पडलेले असतात. आता याच्यात एक पाहिलं की जीव आपले आपले संचितातले कर्मसंस्कार आहेत की जे संचितातच भरून ठेवलेले आहेत, ते त्याच्यातून बाहेर आले प्रारब्धासारखं, तर काही असे आहेत की ते कित्येक दिवस स्मरणातच राहतात, आणि काही असे आहेत की भोगले तरी काही दिवसानं ते विस्मरणात जातात. पण काही संस्कार असे आहेत की ते पुन्हा पुन्हा भोगावेत अशी त्याची आवड निर्माण झालेली असते. तर काही पुन्हा असलं भोगायचं नाही अशा दृष्टीने सुद्धा आपण ते संस्कार आठवणीतच ठेवलेले असतात. पण तशा संस्काराचे बीज संचितात पडलेले असतात. आता हे जे काही पुन्हा ठेवायचं आहे, पुन्हा भोगायचं किंवा नाही भोगायचं, हे कुठं नेऊन ठेवलं? तर मुख्य साठ्याच्या ठिकाणी, म्हणजे संचितात. काही चांगले असतात व आवडतात, पण भोगकाळी न आवडणारे होतात. काही भोगाकरता असतात तर काही त्यागाकरता असतात. आता काही संस्कार आवडीचे आहेत, पण कधीकधी भोगकाळी आवडत नाहीत. म्हणजे मनुष्याला काय आहे, चहा प्यायची हौस आहे. आता घरात कोणी नाही, त्यांनी चहा केला, कपात ओतून घेतला, आणि पिणार एवढ्यात दुसरा एकजण येऊन बसला. म्हणजे आवडीचं आहे, पण आता नावड झाली ना, काय म्हणलं हे आला ह्यावेळेस, एकतर त्याला द्यावा तरी लागेल, नाही तर हा उचलून तरी ठेवावा लागेल. म्हणजे कधी आवडीचं आहे पण नावडीत सुद्धा जाऊन बसतं. काही भोगाकरता असतात तर काही त्यागाकरता असतात, पण हे सर्व संचितात इतस्तता फेकून दिलेले काही आपल्या मनाने नंबर लावून बसतील. नंबर लावून बसतील काय? आता थोडासा विषय इथं एक असा आलेला आहे, त्यात पूर्वी आपण पाहू की हे सगळे भोगकाळी भोगून झाल्यानंतर नेऊन ठेवलेले संस्कार आहेत. मग हे कुठे आहेत? तर असं काही तिथं क्रम लावून ठेवला आहे असं नाही, आणलं दिलं टाकून. जसं आता मागं उदाहरण झालं की खजिन्यातले पैसे ज्याची त्याची वर्गवारी करून जिथल्या तिथल्या पिशवीत ठेवलेत. काही माणसं काय करतात, सगळं घरातलं व्यवस्थित ठेवतात, आणि काय करतात, आणलं ते दिलं टाकून, आणलं की सगळ्या घरभर पसारा करून ठेवतात. तसं ह्याने संचितात सगळे असे तसे टाकले. मग ते क्रमाने कशी येतील? त्यांच्या ठिकाणी क्रमाने येण्याकरता आपण मनाने नंबर लावलेत का? या आता हा कर्मसंस्कार बाहेर येऊ द्या, मग तो येऊ द्या, असं आहे का? कारण हा जीवाचा अज्ञान असा कारण देह आहे. तेथे जर तो ज्ञानाने राहील तर इतर व्यवस्थापकाची आवश्यकताच नाही. आता दुसरी गोष्ट सांगितली, संचित कुठं राहिलं आहे? तर अज्ञानरूपी कारण देह. मग तिथं ज्ञान कसं असेल? कारण तिथं अज्ञान आहे ना. मग अज्ञानातनं ते काय बाहेर येईल? तेव्हा तिथं कोणीतरी व्यवस्थापक असला पाहिजे की तोच हे सगळं कर्म ओळीने लावतो. अज्ञानामुळे तेथे परतंत्रता आली, पण सर्वत्र ईश्वर, त्याला अज्ञान नाही, म्हणूनच तो सर्वज्ञ आहे. त्याचा मायाद्वारे याच्याशी संबंध आहे. आता काय पाहिलं आपण, हे साठ्यात कुठे? अज्ञानाच्या. म्हणजे अज्ञानात असल्यामुळे परतंत्र झालं, पण त्याला संगती लावणारा जो ईश्वर आहे तो कसा आहे? तो अज्ञानी नाही. आणि मायेचा हा संबंध सर्व आहे, म्हणजे समष्टी रूप असल्यामुळे त्या
ईश्वराचा इथंही संबंध येतो, संपूर्ण समष्टीचा संबंध आणि प्रत्येक व्यष्टीचा संबंध त्याचा येतो. तो आपल्या लाडक्या जीवासाठी त्याने फेकून दिलेले इतस्तता खेळणे उचलून नंबरवार देश काळ परिस्थितीला उपयोगी पडेल असे ठेवतो. आता त्यांनीही संगती लावली. आपण संस्कार दिले टाकून संचितात, पण हे नंबरवार लावण्याचं काम कोणी केलं? ईश्वराने केलं. आणि ईश्वर तो सगळं पाहतो आणि कोणत्या वेळेला कोणतं द्यायचं म्हणजे त्याच्याकडं देश काळ परिस्थिती म्हणजे देश काळ स्थिती ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्याच्याजवळ असतात. आणि त्याप्रमाणे ते संस्कार व त्या संकल्पाच्या परिपक्व दशेप्रमाणे संकल्परूपाला आलेले बुद्धीतून अंतःकरणात भोगाकरता पाठवितो. त्याला सांगितलं कोणचे संकल्प बाहेर येतात तर परिपक्व दशेला आले, आता ते भोगायच्या दशेला आले. असे जे असतात त्या संकल्पाला बुद्धीतून अंतःकरणात पाठवण्याचं काम कोणी केलं? ईश्वराने केलेलं आहे. त्याचा नंबर आणि मूळ बीज हे ईश्वरालाच कळते. आता त्यातला नंबर कोणता आला आहे आणि ह्याचं कोणतं बीज आहे म्हणजे सुखरूप बीज आहे का दुःखरूप ईश्वराला कळतं. पण जीवाला कळत नाही. जीव मात्र तेथे स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध व ईश्वरीच्छा प्रारब्ध या शब्दाची तेथे योजना करतो. आता जीवाला कळत नाही, पण जीवाने स्वतःच्यासाठी एक भाग पाडले. उदाहरणार्थ आपण जर काही कल्पना करत असलो तर त्याचे भाग पाडतो. कुटुंबातल्या घराच्या विषयी कल्पना आलती का? झालं. बाहेर आपले संबंधित नातेवाईकाविषयी कल्पना आलती का? बरं, ते नाही. तिसऱ्याच विषयी आली का ज्याचा आपला संबंध नाही? असे आपण कल्पनेचे भाग पाडले. तसंही तर येणाऱ्या ह्याला जीवानं भाग पाडले की हे कसं आहे तर माझीच इच्छा आहे म्हणून स्वेच्छा प्रारब्ध दुसऱ्याने करायला लावलं. समजा आपल्याला आता वाटलं आहे की निवांत झोपायचं आहे, पण आई वडील कोणतरी आले बोलवायला, चल जा जा उठते आमका काम करू नये. होती का इच्छा जायची? मग आता परेच्छा आहे, तिथं जायचं आणि तेवढं करून यायचं. झोपायचं होतं पण ते म्हणतात. मग हे जसं आहे. आणि तिसरं काय आहे की ईश्वरी इच्छा. ईश्वराच्या इच्छेत तुमच्याकडून हे कर्म करून घ्यायचं असलं तर तुमची स्वेच्छा आणि परेच्छा दोन्ही नाही, ईश्वराचीच इच्छा आहे. या शब्दाची येथे योजना करतो. आता हे दोन भाग पाडले म्हणजे एक आपल्या मनात आलं म्हणून, एक त्यांच्या मनात होतं मला करावं लागलं, आणि तिसरं काय देवाच्या मनात असेल ते असं आपण त्या प्रत्येक वेळेला म्हणत असतो. कारण कळत नाही या गोष्टीची आपल्या कल्पनेप्रमाणे समजूत करून घेण्याखेरीज काय भाग आहे. आता ह्यातलं आपल्याला मुख्य काय आहे कुठून आलं तर माहीत नाही, पण बाहेर तर आलं. मग आपली समजूत करून घ्यायची. हे जे काही स्वेच्छा प्रारब्ध परेच्छा आपण पाडलेले भाग आहेत. आता आपण म्हणजे आपल्या इच्छेत आलं, आपल्या इच्छेत नव्हतं. हे काय देवाच्या इच्छेत? कारण का इकडं तर कळत नाही ना, तिथं तर अज्ञानातलं आहे. अज्ञान तर काही कळू देत नाही. मग जेव्हा बाहेर आलं तेव्हा कळालं असं वाटलं तर त्याची समजूत करून घेतली आम्ही की अशा अशा प्रकारचं हे प्रारब्ध होतं. किंवा शास्त्राला विचारल्यास शास्त्राने त्याची समजूत कशी काढावी ती अशा शब्दानेच. किंवा हे जर मनात नसेल तर शास्त्राने तरी ठरवून दिलेलं आहे. त्यामुळं शास्त्राची जी काय असेल ती मांडणी आपल्याला ती तरी स्वीकारावी लागेल. ईश्वर सर्वज्ञ आहे. प्रत्येक मानवी प्राण्याचे त्याचे त्याचे संचितात पडणारे कर्मसंस्कार फलाला उद्युक्त होण्याचा अवधी पाहून त्याप्रमाणे परिपक्व होताच त्याला बुद्धिसंकल्पत्व ठेवून किंवा संकल्पत्व देऊन अंतःकरणात पाठवून देणे व सुखदुःख रूप फल देणे हे त्याच्या सर्व शक्तीमुळे त्याच्याकडून करविले जाते. आता हे सगळ्या गोष्टी अशा आहेत
की हे क्रम कसे लावले जातात, कसं पाठवतं, त्याचं कारण ईश्वर सर्वज्ञ सर्वज्ञ असल्यामुळं त्याला सगळं कोणाचं काय कळतं. आणि प्रत्येक मनुष्याचा मानव प्राण्याच्या संचितात पडलेले कर्मसंस्कार ते कधी आता उद्युक्त होतील, कधी भोगाला द्यायला याला परिपक्व होतील, हे कोणाला कळतं? ईश्वराला कळतं. आणि ईश्वर त्याप्रमाणे त्या संकल्पाला बुद्धीत पाठवतो. मग बुद्धीतून अंतःकरणात येऊन ते इंद्रियद्वारा सुखदुःख रूपाला पुढं जात असतात. आता मानवी जीवनाशिवाय बाकीच्या देहात संचितातील संस्कार अंतःकरणात पाठवून फक्त फलभोग देऊन संपविण्याचे काम होत असते. आता मानव व्यतिरिक्त जेवढे जीव आहेत त्यांनासुद्धा संचित आहेच की, पण त्यांच्या संचितातले संस्कार अंतःकरणात पाठवून द्यायचे आणि मग फलभोग द्यायचा आणि संपवायचं. ह्याचं कारण आहे की जसं आपण आवडलेलं पुन्हा असू द्या म्हणलं आणि आवडलं नाही ते पुन्हा नको म्हणलं, तसं नसतं ना इतर प्राण्यात. इतर प्राण्यात आपलं भोगायचंच, म्हणून त्यांचं क्रियमान नाही. त्यांच्यात कसं झालं? संचित. आणि दुसरं काय आलं? प्रारब्ध. आता त्या समजा कुत्रा आहे तर दारोदारी हिंडलं तरी कोणी देत नाही, उलट काठी मिळते एखाद्याची पाठीत. आणि दुसरं एखादं कुत्रं आहे ते मोटारीतून हिंडतं, त्याला दूध काला मिळतो. म्हणजे हे त्याचे प्रारब्धच आहेत. त्यात नवीन क्रियमान कर्माची उत्पत्ती होत नाही. आणि नरदेहात प्रारब्ध कर्म भोगत असताना क्रियमान कर्म होऊन संचितात पडतात. तो संचिताचा साठा त्या मानवी जीवास इतर अनेक जन्मभर पुरवितो. त्याची संचित आणि प्रारब्ध तयार होऊन भोगाने फेड होत होत पुन्हा केव्हा तरी मानवी जीवनात त्याला यावे लागते. आता दोन गोष्टी पाहिल्या. इतर प्राण्याच्या ठिकाणी क्रियमान नाही, पण मनुष्याच्या ठिकाणी मात्र प्रारब्ध भोग भोगताना क्रियमान आहे. इतर प्राण्याच्या ठिकाणी काही नाही, फक्त भोग आहेत. मग त्यातले जे दुःखात्मक भोग आहेत, अर्थात पापाचे भोग आहेत, ते संपून पुण्याचे आणि पापाचे हे जर समान झालं तर पुन्हा नरदेह मिळेल. हे कधी त्या इतराच्या, कारण तिथं नवीन नाही. पण मनुष्य मात्र काय करतो? पुन्हा क्रियमान वाढवतो आणि आपल्या संचितातला साठा वाढवतो. जीवाने आपले संचितातील कर्मसंस्कार स्वतःच आपल्या शक्तीने भोगण्याचे ठरविले तर त्याच्या भोगात आवडीनुरूप भोगायला काढावे. प्रतिकूल संस्कार तसेच मागे टाकावे. आवड निवड भाग झाला असता आणि पाप कर्म संस्कार खुशाल काढावेत. पण भोगण्याचे सोडून तसेच पडू दिले तर चालेल हे लक्षात येऊन पापकर्मास आळाच बसला नसता. आता थोडंसं काय केलं की जे एक सारणी मांडली होती किंवा सगळ्या मांडण्या तयार झाल्या की आपल्यातलं कर्म आपल्या इच्छेप्रमाणे नसून ईश्वरी इच्छेप्रमाणे येतं. पण समजा माणसाला इच्छेप्रमाणेच ठेवलं असतं तर त्याने आवडीची कर्म भोगत राहिला असता. आणि जे नावडीची कर्म आहेत म्हणजे दुःख कर्म आहेत ते बघू म्हणून मागं ठेवले असते, नाही तर सोडून दिले असते. असं त्यांनी केलं असतं. आणि मग त्याला नियामक करणारा कोणीच नसल्याने सर्व गोंधळ होऊन नियमरहित जगराहाटी चालत राहिली असती. म्हणून सर्वांना नियमन करावयास पाहिजे, या व्यवस्थेची गरज आहे हे ओघानेच लक्षात येते. आणि मग तसं राहिलं असतं तर नियमन करणाराच कोणी नाही. जसा एखाद्या शाळेचा वर्ग आहे आणि शिक्षकच नाही तर पोरं कधी आली असते आणि कधी निघून गेली असती. त्यांना काही नसतंच, कोणी आलं असतं कोणी नसतंय, किंवा आलं तरी जेव्हा जावं वाटेल तेव्हा गेलं असतं.
हे कारण का, तर त्याला का आला, कुठं चालला म्हणणारा कोणी नाही. मग तसा नियामक जर नसता तर हे सगळ्या गोष्टीचा गोंधळच झाला असता. मग हे सगळी जगरहाटी नीट चालली नसती. म्हणून सर्वांना नियमन करणारा पाहिजे, या व्यवस्थेची गरज आहे, हे ओघानेच लक्षात येते. तेव्हा याची गरज आहे. म्हणजे हे सगळं पाहणारा, ईशितव्य करणारा असा ईश्वर आहे आणि तो हे सगळे नियमन करतो. म्हणून जगरहाटी व्यवस्थित चालते. नसल तर आणखीन काही ना काहीतरी त्याच्यामध्ये होऊन बसलं असतं. आता न्यायाधीशाने चोराला चोरीच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा द्याव्यात व त्याच्याकडून भोगून घ्याव्यात, या करण्याने न्यायाधीश कोणाच्याही गुन्ह्यात सापडत नाही. तो जसा सर्वांना सुखदुःखाचा भोग देऊन भोगमुक्त राहू शकतो, तसा ईश्वराच्या सर्व व्यवस्था करूनही नित्यमुक्ततेला बाधा येत नाही. या खुलाशावरून कर्म हे स्वतंत्र नसून त्याला ईश्वराच्या प्रेरणेची गरज आहे हे लक्षात येईल. आता ईश्वराच्याच प्रेरणेची गरज आहे. आणि ते कसं आहे हे सांगण्याकरता न्यायाधीशाचं उदाहरण दिलं. न्यायाधीश कोण काय गुन्हा करतो, जसा चोराने चोरी केली तर केवढी आहे, कशी केली, याप्रमाणे त्याला शिक्षा देतो. मग ह्या गुन्हेगाराला त्या गुन्हेगाराला दिली असली तरी न्यायाधीश मुक्तच असतो. त्याला त्याचं कर्म बघायचं आणि त्याची शिक्षा द्यायची. तसा ईश्वर ह्या सगळ्या व्यवस्था करतो, पण तो नित्यमुक्त आहे. त्याच्या नित्यमुक्ततेला बाधा कुठेही येत नाही. म्हणजेच तो हे सगळं करतो पण सगळ्यापासून अलिप्त आहे. कर्म हे स्वतंत्र नसून त्याला ईश्वराच्या प्रेरणेची गरज आहे हे लक्षात येईल. तेव्हा हे सगळं कर्म आपल्या पाठीमागं आपण संचितात ठेवलेलं आहे. ते व्यवस्थित आणून कोणतं कर्म परिपक्व दशेला आलेलं आहे हे पाहून ईश्वर काय करतो, त्याला प्रेरणा देतो. म्हणजे सगळे कर्म स्वतंत्र नसून ईश्वराच्या प्रेरणेतून ते बाहेर येतात, हे आता आपल्याला कळून आलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.